लॉकडाउन के कारण बंद हुई श्रीराम टॉकीज से वासी बस सेवा पुनश्च शुरू हुई है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के परिवहन समिति के सभापति मनोज चौधरी इनके प्रयासों से शुरू किए गए इस बस को कल्याण पश्चिम के विधायक विश्वनाथ भोईर इनके शुभ हाथों से झंडा दिखाकर यह बस वाशी को रवाना की गई है। कोरोना का प्रादुर्भाव रोकने के लिए किए गए लॉकडाउन के कारण परिवहन सेवा भी बंद की गई थी। अब मिशन बिगिन अंतर्गत परिवहन के बाहर के कई मार्ग की शुरुआत की गई है। इस बस सेवा के कल्याण पूर्व के नागरिकों को सहित उल्लासनगर के नागरिकों को भी वाशी नई मुंबई यहां पर जाने की लिए सुविधा उपलब्ध होगी। यह बस 8:15 श्रीराम चौक टॉकीज से वाशी की ओर रवाना होगी एवं शाम 5:45 बजे वाशी से श्रीराम टॉकीज के लिए रवाना होगी। ऐसी जानकारी सभापति मनोज चौधरी इन्होंने दी। उक्त कार्यक्रम में मनोज चौधरी, नगर सेवक धनंजय बोडारे, नगर सेवक महेश गायकवाड़, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चौहान, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, पूर्व नगर सेवक हर्षवर्धन पालांडे, महादेव रामभोणे, शरद पावशे आदि मान्यवर उपस्थित थे। ऐसी जानकारी कल्याण के प्रतिनिधि इम्तियाज खान इन्होंने दी है। लॉकडाऊन काळामध्ये काही दिवस अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद होत्या। त्यांच्यासाठी त्यावेळेस त्याप्रमाणे बसगाड्या त्याच्यानंतर कालांतराने रेल्वे चालू केली। परंतु जे लोक खाजगी कंपन्यांमध्ये कामाला आहेत त्या कंपन्या चालू झालेल्या आहेत, परंतु लोकांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट होत होते। इथं स्वतःची टू व्हीलर घ्यायला पाहिजे किंवा 4-5 मित्र मिळून 4 व्हीलर करायचे, असा वेगवेगळ्या प्रकारे प्रवास करायचे। कारण शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणं हे गरजेचं आहे। आणि अशा वेळी ह्या भागातून म्हणजे संपूर्ण कल्याणमधूनच आपल्या मागणी होती की बाबा कल्याण ते ठाणे, कल्याण ते पनवेल, कल्याण ते वाशी या बस सेवा सुरू कराव्यात। आता कल्याण पश्चिममधून सुद्धा ही सेवा सुरू आहे, परंतु इकडच्या लोकांची मागणी होती की इथून आम्हाला कल्याण पश्चिम स्टँडवर चालत जावं लागतं। त्यामुळे श्रीराम चौकातून जर बस सेवा सुरू केली तर पूर्ण कल्याण पूर्व परिसर, बाजूचा उल्हासनगरचा सर्व परिसर हा वाशीला जिथे, कारण वाशीचं तिकडे भयंकर कामगार वर्ग आपला कल्याणमधून जातो, त्यांना ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि लॉकडाऊन काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की सर्व पद्धतीने शिवसेना काम करत होते, तसंच ह्या बस वगैरे या गोष्टीसुद्धा शिवसेनेच्या मार्फतच सर्वकडे सुरू आहेत। बस चालू होते परंतु अनेक दिवसानंतर त्या बंद पडतात, प्रवासी वाढतील यासाठी तरी कम्युनिकेशन गॅप पडते आणि चांगले रूटसुद्धा काही बंद झालेले आहेत। परंतु मला वाटतं मनोज चौधरी सभापती झाल्यापासून आमचे तिथून बऱ्याचशा बस सेवा ह्या कायमस्वरूपी सुरू केलेल्या आहेत। काही ठिकाणी अपघात असेल तर आपण आमच्या लक्षात आणावं, तिथे त्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू आम्ही।